राज्याच्या दृष्टीने रावेर लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा राहिलेला आहे। या ठिकाणी भाजपच्या वतीने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आणि महाविकास आघाडीकडनं कोण असा प्रश्न अनेक दिवसांपासून निर्माण होत होता। अनेक नावं वेगवेगळी चर्चेत येत होती आणि अद्यापर्यंत नाव घोषित झालेलं नव्हतं। आज मात्र उद्योजक श्रीराम पाटील यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर श्रीराम पाटील कोण हे राज्याला माहीत असावं यासाठी स्वतः श्रीराम पाटील आपल्यासोबत आहेत। श्रीराम पाटील यांची ओळख काय सांगणार? मी श्रीराम दयाराम पाटील, माझं तसं नेटिव्ह गाव जे आहे बोदवड तालुक्यातलं आहे आणि माझी जन्मभूमी कर्मभूमी ही रावेर आहे आणि गेल्या म्हणजे वयाच्या 18 वर्षांपासून काम करत इथपर्यंत आलेलो आहे। खरं मी जे काय सुपर पॉवर शक्ती तिला खूप धन्यवाद देईल की मला हे एवढं घडवलं आणि माझा परिचय एवढाच आहे। सर्वांना जनरली उद्योजक म्हणून सर्वांना 99% महाराष्ट्रात 6 राज्यात तरी माहिती आहे। पण राज्याच्या राजकारणामध्ये एक राजकारणी म्हणून आपलं नाव परिचित नव्याने समोर येतं। हो बरोबर, राजकारणी तर मी नाहीच आणि कदाचित होईल की नाही मला कल्पना नाही। फक्त इलेक्शन जरी लढलो तरी राजकीय म्हणजे मी सत्तेत आलो तरी राजकीय म्हणून वागणार नाही। मी काहीतरी एक चांगला काम करणारा माणूस असेल, सिंपल। कोणतं राजकीय बॅकग्राऊंड राहिलं आतापर्यंत? कधीच नाही, कधी राजकीय बॅकग्राऊंड नाही, माझ्या वडिलांचं नाही, माझं नाही, कधी माझ्या परिवारात नाही। पण एक माहिती सुद्धा एक समोर येते, काही दिवसापूर्वी आपण भाजपात प्रवेश केला आणि आता डायरेक्ट राष्ट्रवादीची उमेदवारी मिळते। बरोबर, नाही हा असं कसं होतं हे सगळं? नाही असं काही नाही आहे। कसं म्हणजे खरं आमचे आपल्या पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष जगदीश पवार साहेब यांनी माझ्यावरती 2019मध्ये सुद्धा माझ्यावरती विश्वास दाखवला होता। म्हणजे तसं तेव्हा नवीनच होतं, कुठलंही राजकारणी माझं हे नसताना सुद्धा त्यावेळेस मला बोलवलं होतं आणि तेव्हापासून मी थोडं खरं 4 वर्षापासून ह्या गोष्टीत फिरत होतो आणि खरं म्हणजे मतदारसंघ फिरलो, लोकांच्या समस्या, लोकांचे प्रश्न, ह्या सगळ्या गोष्टी मी जाणवल्यात आणि जाणवल्यानंतर खरं तसं पाहिलं त्याच्या आधी बी मला ज्यावेळेस माझं नाव डिक्लेअर त्यावेळेस जे पब्लिकने जल्लोष केला होता ते प्रेम मला जाणवलं की अरे माझ्यावरती असलेला विश्वास ही माझी कुठे प्रॉपर्टी आहे आणि त्या उद्देशाने मी ह्या सेवा करण्याचा माझा प्रयत्न आणि असंही मी समाजसेवा करतो असं तुम्हाला कल्पना असेल। बऱ्याच वेळा जे काही आपत्ती आहे त्यावेळेस मी हमेशा त्याच्यात हिरिरीनं हजर राहतो, कोणत्याही गोष्टीत महाराष्ट्रात जरी असलं तरी असतोच आणि ह्या रूपाने का होईना ह्या मतदारसंघाची परिस्थिती, आता रावेर लोकसभा मतदारसंघ म्हटलं तर रावेर लोकसभेची परिस्थिती काय, वेळ थोडासा कमी आहे, लोकांपर्यंत कसं पोहोचणार तो प्रश्न खूप मोठा आहे। त्यामुळेच मी पक्षासमोरही बोलत होतो की बा करायचं असेल टायमावरच करा, म्हणजे प्रश्न नाही। मी फक्त माझ्या जनतेला आव्हान देईल, जनतेला आव्हान करेल आणि त्यांना विनंती करेल, रिक्वेस्ट करेल की फक्त हा जी वेळ आहे फार कमी वेळ आहे, फार कमी वेळेत डिक्लेअर झालेला आहे, कुणापर्यंत नाही पोहोचत असेल पण तुम्ही हे उमेदवारी माझी नाही तर ही आपली सर्वांची उमेदवारी आहे असं समजून प्रत्येकाने सेल्फ कामाला लागावं आणि ही आजचा हा जो लढाई आहे ही इतिहास म्हणजे मी हर हर महादेव म्हणून लढाई सुरू करेल, लक्षात आलं का? आणि जनतेने ही लढाई स्वतःवरती घ्यावी आणि आपल्यातला एक सर्वसाधारण बिना राजकीय माणूस ह्या संसदेत पाठवावं आणि जेणेकरून आपल्या लोकसभा मतदारसंघाची काहीतरी विकास घडवावा अशी माझी अपेक्षा असेल। ह्या मतदारसंघांचा विचार केला, जळगाव जिल्हा, रावेर आणि जळगाव नेहमी भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे। आताही मोठं आव्हान आहे, गिरीश महाजन म्हणता आमच्या दोघी जागा 5 लाखांच्या वर मतांनी निवडून येणार, हे आव्हान कसं घेणार? नाही, आमचे ते मोठे भाऊ आहेत, त्यांचं आव्हान आम्ही असं स्वीकारणार वगैरे तसं नाही, पण आम्ही नक्की ही लढाई चांगल्या प्रकारे लढू आणि नक्कीच मी जरी नौखा असला तरी आमची जनता, आपली जनता नौखी नाही आहे, जनतेला चांगल्या प्रकारे माहीत आहे विकास काय असतो, विकासाचं डेफिनेशन काय ही जनतेला चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि ते डेफिनेशन आम्ही लक्षात आणून देऊ आणि येणाऱ्या काळात ही लढाई जी माझ्यावरती नौखा उमेदवार, नौखं चिन्ह हे घराघरात पोहोचून ह्या मतदारसंघात आपण ही तुतारी जोरात वाजवू। आमच्या मोठ्या भावाबद्दल बोलणं आहे की माझी उंची नाही। काल तुम्ही गिरीश भाऊंना फोन केलेला होता की तुम्हाला शुभेच्छा द्याव्या असं? नाही, असं कधी काही केलं नाही, कारण त्यांनी माझे मोठे भाऊ आहेत, ते मी फोन करू शकतो असं काही नाही, फोन करू शकतो, ते मला आशीर्वाद देऊ शकतील ना, ते प्रश्न नाही। आशीर्वाद हा एक वेगळा विषय आणि राजकारण हा एक वेगळा विषय, रिलेशन एक वेगळा विषय आणि राजकारण एक वेगळा विषय, व्यवसाय वेगळा विषय, रिलेशन वेगळा विषय, ह्या सर्व गोष्टी असतात। हा हेल्दी असायला पाहिजे। रक्षा खडसे 2 वेळेला मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आले, तिसऱ्यांदा आता त्या उमेदवारी त्यांना मिळाली आहे, तुम्ही कसं बघता? नाथाभाऊ परत आता त्यांच्याकडे येत आहेत, भाजपाकडे, तसा काही प्रश्न नाही आहे, त्याबद्दल जिंकून आलेल्या त्याबद्दल काही दुमत नाही आहे, पण त्याच्यात जनता ॲनालिसिस करेल, समोर अपोनंट असेल कोणी असेल त्याबद्दल कशा पद्धतीने होतं काय होतं ते त्यांनी जनता त्याचं ॲनालिसिस करेल, मला त्यात बोलणं योग्य नाही। आणि भाऊंबद्दल तर भाऊ माझे मोठे बुद्धिमान सांगितलं आधी की त्यांच्याबद्दल कोणत्याही राजकीय ह्या नेत्यांबद्दल बोलण्याची माझी उंची नाही, कारण मी आता नौखा पाऊल टाकलेला आहे। जनतेने का निवडून द्यावं असं वाटतंय तुम्हाला? कोणते मुद्दे आहेत तुमच्यासमोर की तुम्हाला निवडून? जनतेने मला अगदी काळ्या कपड्यातून पांढऱ्या कपड्यापर्यंत येता बघितलेलं आहे की ह्या माणसाचं विजन काय, विचार काय, आणि मला कुणाला विरोध करायचाच नाही, मी कधीही विरोध करत नाही, अविवादित माणूस आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा राजकारणात म्हणता प्रत्येकाला विवाद करावा लागतो, विरोध करावा लागतो, मी विरोध नाही करणार, मला जिंकायचं आहे, चालायचं आहे, थांबायचं नाही आहे।
आणि थांबायचं तर काय, तर आता मला माझ्यासाठी जगायचं नाही आहे, मला जनतेसाठी जगायचं आहे. माझा उद्देश एकच आहे, एथिकल लढाई देणार असं तुम्ही एथिकलच देणार. आणि तुम्हाला सांगतो, ह्या रावेर लोकसभा मतदारसंघापासून तुम्हाला ह्या महाराष्ट्रात एथिकल्स लढाई काय असते हे तुम्हाला लक्षात येईल आणि जनतेला सुद्धा दिसेल की काय असते. किती मतांनी निवडून द्यायला असं वाटतंय? नक्कीच आम्ही 2 ते 2.5 लाख मतांनी 100% निवडून देऊ. तर हे होते श्रीराम पाटील. राज्याच्या राजकारणामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघात एक एथिकल लढाई आपल्याला पाहायला मिळेल आणि हा एक आदर्श बघायला मिळेल आणि 2 ते 2.5 लाख मतांनी आपण विजयी होऊ असा विश्वास श्रीराम पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.